तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सार्वजनिक जीवनात स्वच्छतेचे फार महत्त्व आहे। देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशन यशस्वीपणे राबवले आहे। स्वच्छतेमुळे संसर्गजन्य रोगापासून सुद्धा मुक्तता मिळते। स्वच्छतेमुळे बरेच आजार आपल्यापासून दूर राहतात। त्यामुळे स्वच्छतेचा अंगीकार करणे गरजेचे आहे। शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ तथा ग्लोबल हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर कविता पराग गोमासे यांनी केले। त्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव जामोद येथील स्वर्गीय अजय टापरे स्मृती आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या त्वचारोग केसरोग तपासणी शिबिर प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होत्या। यावेळी संस्थेच्या सचिव श्रीमती स्नेहाताई टापरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। स्वर्गीय अजय टापरे स्मृती आदिवासी आश्रमशाळेमध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थी ही निवासी शिक्षण घेतात। या संस्थेचे काम हे प्रेरणादायी आहे। निवासी शालेय शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता सेवा ही परमधर्म या वृत्तीतून डॉक्टर कविता गोमासे यांनी या शालेय विद्यार्थ्यांसाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची त्वचा रोगाविषयी सर्व तपासणी, औषधोपचार आणि निदान मोफत करण्यात आले। स्वर्गीय अजय टापरे स्मृती आदिवासी आश्रमशाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव।